नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील इनामदार आपल्या सगळ्यांचं इनामदार क्लासेसमध्ये परत एकदा स्वागत करतो. आजचा आपला हा चौथं व्हिडिओ सेशन आहे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स ह्या प्रकरणाचं. मागच्या लेक्चर्समध्ये आपण माझ्या मते इलिमिनेशन मेथड आणि ग्राफिकल मेथड याच्या साहाय्यानं सायमल्टेनियस इक्वेशन्स कशी सॉल्व्ह करायची हे पाहिलेलं आहे. आता ह्या लेक्चरमध्ये आपण डिटर्मिनंट मेथड, ज्यालाच क्रॅमर्स रूल असं म्हणलं जातं, याच्या साहाय्यानं सायमल्टेनियस इक्वेशन्स कशी सॉल्व्ह करायची, त्याचं सोल्युशन कसं काढायचं हे पाहायचं आहे. परंतु डिटर्मिनंट मेथड समजण्यापूर्वी आपल्याला डिटर्मिनंट म्हणजे काय हे माहीत असलं पाहिजे. माझ्या मते हा तुम्हाला पहिल्यांदाच कॉन्सेप्ट आलेला आहे. हा तर खरं 11वी-12वीचा कॉन्सेप्ट आहे, तो तुम्हाला आत्ता नवीन सिलेबसमध्ये 10वीला इंट्रोड्यूस केलेला आहे. त्या अगोदर तुम्हाला व्हॉट इज मेंट बाय डिटर्मिनंट हे कळालं पाहिजे. खरं तर मॅट्रिक्सशी असोसिएट असतं डिटर्मिनंट. मग मॅट्रिक्स म्हणजे काय हे तुम्हाला 11वी-12वीत येईल. तर इट इज नॉट अंडर द स्कोप ऑफ धिस लेक्चर. मॅट्रिक्स या लेक्चरमध्ये सांगणार नाही आपल्याला मी, पण डिटर्मिनंट हे मॅट्रिक्सशी रिलेटेड आहे. हे डिटर्मिनंट, ह्याला डिटर्मिनंट म्हणायचं असतं. लक्षात घ्या, हे जे स्ट्रक्चर आहे ह्याला डिटर्मिनंट म्हणायचं. आता ह्याच्यामध्ये मी ABCD हे लिहिलेलं आहे. मग इथं काय असतात, ABCD म्हणजेच काय असतात, या ठिकाणी नंबर असतात. मी ABCD सिम्बल लिहिलेले आहेत, इथं नंबर असतात. ते कुठलेही नंबर असू शकतात. मग त्यांना काय म्हणायचं नेमकं, आधी आपण सगळ्या संकल्पना समजून घेऊया. हे जे ABCD जे आहेत, ABCD बघा लक्षात घ्या, ABCD हे काय आहेत, एलिमेंट्स. कशाचे एलिमेंट्स आहेत, हे त्या डिटर्मिनंट्सचे एलिमेंट्स आहेत. आता बघा तुम्हाला दिसतं या ठिकाणी A आणि B आडव्या ओळीत लिहिलेलं आहे, A आणि C उभ्या ओळीत लिहिलेलं आहे, B आणि D उभ्या ओळीत लिहिलेलं आहे, C आणि D आडव्या ओळीत लिहिलेलं आहे. मग असं ह्याला काय म्हणायचं नेमकं, तर हे जे AB आहे आडव्या ओळीत लिहिलं किंवा CD जे आहे आडव्या ओळीत लिहिलेलं, ह्यांना काय म्हटलं जातं, रोज म्हटलं जातं, रो. आता समजा ही R1 म्हणूया आपण, ही रो नंबर 2 आहे म्हणून ह्याला काय म्हणूया, R2 म्हणूया. आडव्या ओळींना काय म्हटलं जातं, रोज. आता ह्या उभ्या ओळी आहेत बघा, AC किंवा BD, ह्यांना काय म्हटलं जातं, कॉलम्स. आता हा C1 कॉलम म्हणूया, पहिला कॉलम आहे म्हणून. हा C2 कॉलम म्हणूया. आता बघा या ठिकाणी आपले कॉलम किती आहेत, C1 C2 2 कॉलम आहेत, म्हणजे कॉलम किती आहेत, 2 आहेत. रोज पण किती आहेत रे, R1 R2. मग ह्याला म्हणायचं डिग्री. ही डिग्री झाली आपल्या डिटर्मिनंटची 2. डिग्री कशी आयडेंटिफाय केली आपण, तर रोज आणि कॉलमच्या संख्येवरून. आता या ठिकाणी 2 रोज आणि 2 कॉलम्स आहेत म्हणून ह्याला काय म्हटलं जातं, डिग्री ऑफ दिस डिटर्मिनंट इज 2, और वी कॅन से दिस डिटर्मिनंट ॲज सेकंड ऑर्डर डिटर्मिनंट. आणि मग कशी लिहायची, ही 2/2 असं लिहिलं जातं, 2/2. मग पहिली जे असतात ते रोज सांगितले जातात आणि दुसरे असतात ते कॉलम सांगितले जातात. आले का सगळ्या संकल्पना लक्षात. आता ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी काढायची, हा डिटर्मिनंट सोडवायचा कसा, बघा आता सांगतो तुम्हाला मी. डिटर्मिनंटची व्हॅल्यू ही एक रिअल नंबर असते. तो पॉझिटिव्ह नंबर असू शकेल किंवा निगेटिव्ह नंबर असू शकेल. समजा या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची आपल्याला. हां, आता ह्या 2 व्हर्टिकल लाईन्सच काढायच्या बरं का. जर तुम्ही असं केलं ब्रॅकेट तर तो मॅट्रिक्स झाला, आणि सरळ नुसत्या व्हर्टिकल लाईन्स मारल्या तर ह्याला डिटर्मिनंट म्हणतात. आणि हा रिप्रेझेंट केला जातो कॅपिटल लेटरनं. म्हणजे ह्याला तुम्ही A म्हणू शकता, B म्हणू शकता, C. म्हणजे डिटर्मिनंट कशानं रिप्रेझेंट केला जातो, कॅपिटल लेटरनं. या व्हर्टिकल लाईन्सच्या आत हे नंबर्स लिहायचे असतात. जर तुम्ही इथं ब्रॅकेट केलं तर त्याला मॅट्रिक्स म्हणलं जातं. तर हा डिटर्मिनंट, हे जी व्हॅल्यू रिअल नंबर असतो. मग हे जी व्हॅल्यू काढायची कशी, कारण हे जी व्हॅल्यू काढायला जमली तरच आपल्याला क्रॅमर्स रूलच्या साहाय्यानं सायमल्टेनियस इक्वेशन सोडवायला जमणार आहेत. मग आता ही जी व्हॅल्यू कशी काढायची, सोपी ट्रिक सांगतो बघा तुम्हाला. हे गुणिले चिन्ह लक्षात ठेवा, क्रॉस. म्हणजे A चा गुणाकार कोणाबरोबर करायचा, D बरोबर, AD.
आणि बीचा गुणाकार कोणाबरोबर करायचा, सीशी, आणि मधी फक्त वजा चिन्ह घालायचं. लक्षात आलं का ट्रिक? बघा, AD वजा BC, AD BC आणि मधी फक्त काय ठेवा, वजा चिन्ह ठेवा. ही जी आहे ती काय झाली, दिस इज द व्हॅल्यू ऑफ गिवन डिटर्मिनंट. तर आपण पहिल्यांदा काय करूया, डिटर्मिनंट कसे सॉल्व्ह करायचे त्याची एक्झाम्पल्स पाहूया आणि मग नंतर क्रॅमर्स रूल म्हणजेच डिटर्मिनंट मेथडनं सायमल्टेनियस इक्वेशन्स कशी सोडवायची ते बघूया. या ठिकाणी मी काही एक्झाम्पल्स लिहिलेले आहेत. आपण या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढूया. आता वाचायचा कसा हा डिटर्मिनंट बघा, A इज इक्वल टू 5 3 7 9 असा वाचायचा, 5 3 7 9. हे सगळे डिटर्मिनंट्स आहेत ते 2 डिग्री असणार आहेत. 3 डिग्री असणारे पण डिटर्मिनंट असतात, परंतु यावर्षी आपल्याला फक्त 2 डिग्री असणारे डिटर्मिनंट्स त्याची व्हॅल्यू काढायचे. 3 डिग्री असणारे जर डिटर्मिनंट असतील तर त्याचं व्हॅल्यू काढण्याचं सूत्र वेगळं आहे, ते तुम्ही पुढील इयत्तात शिकाल. आत्ता काय त्याची डिस्कशन करण्याची गरज नाही. आत्ता ह्या वर्षी फक्त तुम्ही 2 डिग्री असणारे डिटर्मिनंट कसे सॉल्व्ह करायचे ते बघायचं आहे. बघा, आता आपण हे सॉल्व्ह करूया. मगाशी सांगितल्यानुसार काय करायचं, 5 गुणिले 9 मधी वजा चिन्ह आणि 3 गुणिले 7, 5 9 45, 7 त्रिक 21, 45 मधून 21 गेले किती राहिले, माझ्या मते 24. आता पुढचं बघूया. n इज इक्वल टू -8 -3 2 4 इज इक्वल टू -8 इंटू 4 -3 इंटू 2. आता मी रूल्सचे जे तुम्हाला नियम सांगितले होते त्याच्यानुसार बघा, भिन्न चिन्हांचा गुणाकार नेहमी कसा येणार आहे, वजा येणार आहे. म्हणजे 32 येईल, पण याचं चिन्ह कसं येईल, मायनस. आता लक्षात घ्या, भिन्न चिन्हांचा गुणाकार कसा येणार आहे, वजा येणार. 3 दुनी 6. आता पण आणखीन एक रूल लक्षात घ्या महत्त्वाचा, जर ब्रॅकेटच्या बाहेर वजा चिन्ह असेल तर ब्रॅकेट काढताना आतली चिन्ह बदलतात. म्हणजे काय होणार या ठिकाणी, -32 वजा अधिक 6 म्हणजे किती झालं, 26. बघा, मोठ्या संख्येचं चिन्ह आपल्याला द्यावं लागेल या ठिकाणी. भिन्न चिन्ह वजाबाकी केली आणि मोठ्या संख्येचं चिन्ह. हे जे नियम आहेत हे जर आपल्याला समजून घ्यायचे असतील तर ह्यासाठी मी एक व्हिडिओ तयार केलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा. आपण तो सायन्सचे सगळे काय आहेत जे रूल्स त्याचा व्हिडिओ तयार केलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा. आता पुढचा हा डिटर्मिनंट सोडूया. आता या ठिकाणी √3 आलेला आहे बघा. आता हा कसा सोडवायचा, 2 इंटू √3 2√3 इंटू 3√3 2√3 इंटू 3√3 -9 इंटू 2. आता बघा, ह्यांचा कसा गुणाकार करायचा असतो, तर ह्या दोघांचा गुणाकार करायचा. म्हणजे 3 दुनी 6 आणि √3 गुणिले √3 काय होणार रे, √3चा स्क्वेअर होणार. आणि √3चा स्क्वेअर किती होणार आहे, 3. आणि इथं किती होणार, 9 दुनी 18. इथं किती, 6 त्रिक 18, 18 वजा 18 बरोबर 0. तर हे झालं या डिटर्मिनंटची व्हॅल्यू. आता आपण बघूया की ह्या डिटर्मिनंटच्या साह्यानं आपण म्हणजेच क्रॅमर रूलच्या साह्यानं सायमल्टेनियस इक्वेशन्स कशी सोडवायची आहेत. बघा, आता आपण बघूया क्रॅमर्स रूल म्हणजेच डिटर्मिनंट मेथड. ह्याला क्रॅमर्स रूल का म्हणलं जातं, तर सायमल्टेनियस इक्वेशन सोडवण्याची ही मेथड कुणी सांगितली पहिल्यांदा, सगळ्यात गॅब्रियल क्रॅमर या स्विस मॅथमॅटिशियननं सांगितली आणि म्हणून त्याला क्रॅमर्स रूल म्हणलं जातं. तर त्यातल्या काय स्टेप्स आहेत बघा, ह्या स्टेप्स आपल्याला डिस्कस करायचे आहेत, हे आपण डिस्कस करणार आहे. या स्टेप्स आहेत, लक्षात ठेवा. पहिल्यांदा काय, राईट द गिवन इक्वेशन्स इन द फॉर्म ax + by इज इक्वल टू c. आता आपण जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन बघितलंय. काय आहे रे तो, ax + by + c इज इक्वल टू 0. म्हणजे आपलं RHSला 0 होता आणि बाकीचे सगळेजण LHSला होते. तर आता काय करायचं आहे, जो C आपला LHSला होता तो तिकडं RHSला ट्रान्सफर करायचा आहे. म्हणजेच आता तो -c होणार आहे. म्हणजे या ठिकाणी तो प्लस घेतलेला आहे आपण
तर ठीक आहे, आपल्याला ते सिम्बल फक्त आपण घेतलेलं आहे, ते प्लस असो किंवा मायनस असो त्याच्याशी काही फरक पडत नाही. फक्त हा सी म्हणजे काय दाखवतोय, कॉन्स्टंट दाखवतोय. नाहीतर तुम्ही म्हणणार तो सी तिकडे गेला मायनस सी झाला, सी मायनस किंवा प्लसशी आपल्याला काही देणं घेणं नाही. सी हा कॉन्स्टंट दाखवतोय, एवढं लक्षात ठेवा फक्त. आता एक लक्षात ठेवा, AX प्लस BY हे LHS ला ठेवायचं, कॉन्स्टंट आहे तो RHS ला ट्रान्सफर करायचा आणि मगच या क्रॅमर्सच्या रूलच्या साह्यानं, डिटर्मिनंट मेथडच्या साह्यानं आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन सोडवायचे. म्हणजे पहिले स्टेप काय असणार आहे, समजा आपल्याला 2 इक्वेशन्स दिलेले आहेत. आता पहिलं इक्वेशन आपण A1X म्हणूया, कारण पहिलं आहे म्हणून मी 1 म्हणलेलं आहे, नाहीतर इथं A1च का असं काही नाही, फक्त पहिलं इक्वेशन आहे म्हणून A1 B1 आणि C1 म्हणतोय मी. पहिलं इक्वेशन समजा A1X प्लस B1X इज इक्वल टू C1 अशा स्वरूपात लिहायचं. दुसरं असेल ते A2 म्हणूया. आता A2X प्लस B2, इथं X नसणार आहे, सॉरी, इथं Y असेल, B2Y इज इक्वल टू C2 अशा स्वरूपात लिहायचं आपल्याला. आता या ठिकाणी लक्षात घ्या, म्हणजे A1 B1 C1 असणार आहेत ते रिअल नंबर असणार आहेत. आणि एक सगळ्यात खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जी काय सांगतोय ते, डिटर्मिनंट मेथडनं जर तुम्हाला सायमल्टेनियस इक्वेशन सोडवायचे असतील तर ह्याच्यासाठी एक कंडिशन आहे, एक रूल लक्षात ठेवा. जर आता ह्यांचा गुणाकार करा, किती झाला, A1 B2 आणि ह्यांचा गुणाकार काय झाला, समजा आता B1 A2 होतोय, आपण पहिल्यांदा अल्फाबेटिकली लिहूया, A2 B1. लक्षात घ्या, ह्यांची वजाबाकी 0 एवढी नको आहे, तरच आपल्याला क्रॅमर्सच्या रूलच्या साह्यानं हे सायमल्टेनियस इक्वेशन सोडवता येतात. म्हणजे लक्षात घ्या, कुठल्या 2 कंडिशन्स, A1 B1 C1 किंवा A2 B2 C2 हे काय पाहिजेत, रिअल नंबर्स. आणि दुसरी कंडिशन काय आहे, ही पहिली कंडिशन म्हणूया, आणि ही दुसरी कंडिशन काय आहे बघा, A1 B2 मायनस A2 B1 यांची वजाबाकी 0 नको आहे, तरच आपल्याला क्रॅमरच्या रूलच्या साह्यानं सायमल्टेनियस इक्वेशन्स सोडवता येतात. आता कशा पद्धतीने हे सोडवायचं आहे इक्वेशन, स्टेप 2 सांगते आपल्याला. बघा आता स्टेप्स 2 काय सांगते आपल्याला, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ dx अँड dy. आता हे dx आणि dy म्हणजे तरी काय, आता ते सांगतो तुम्हाला. dx आणि dy म्हणजे काय. तर ही इक्वेशन्स मी परत एकदा लिहितो इथं, A1x प्लस B1y इज इक्वल टू C1 आणि A2x प्लस B2y इज इक्वल टू C2. आता D म्हणजे काय बघा, D म्हणजे डिटर्मिनंट. कुठला डिटर्मिनंट, A1 B1, पहिला रो A1 B1 आणि दुसरा रो A2 B2. बघा डिटर्मिनंट लिहायचा, हा डिटर्मिनंट कुठला, D म्हणजे कुठला डिटर्मिनंट आला, एक्सचा कोइफिशियंट वायचा कोइफिशियंट पहिल्या इक्वेशन मधला, आणि दुसरा रो काय झाला, दुसऱ्या इक्वेशन मधला एक्सचा कोइफिशियंट आणि वायचा कोइफिशियंट. ह्याची जी काही व्हॅल्यू असेल ती असेल आपली D ची किंमत. मग dx काय असेल, dx पण डिटर्मिनंटच आहे, परंतु ज्या वेळेला आपण dx हा डिटर्मिनंट काढत असतो त्यावेळेला लक्षात घ्या, जे एक्सचे कोइफिशियंट आहेत ते कोइफिशियंट लिहायचे नाहीत, त्याऐवजी त्या ठिकाणी कॉन्स्टंट घ्यायचे. मग कुठला कॉन्स्टंट पहिल्यांदा घ्यायचा, पहिल्या इक्वेशनचा कॉन्स्टंट पहिल्यांदा, त्यानंतर वायचा कोइफिशियंट B1, त्यानंतर दुसरा रो C2 आणि B2. ही जी काय व्हॅल्यू असेल, ह्या डिटर्मिनंटची जी काय व्हॅल्यू असेल ते आपलं असणार आहे dx. आणि dy म्हणजे काय, आता dx करताना काय केलं लक्षात आलंच असेल, आपण कुणाचे कोइफिशियंट वगैरे एक्सचे, मग dy करताना कुणाचे कोइफिशियंट वगळायचे, वायचे कोइफिशियंट वगळायचे, म्हणजे हे वगळायचं. मग पहिला एक्सचा कोइफिशियंट आहे असा, वायच्या कोइफिशियंटच्या ऐवजी कॉन्स्टंट घ्यायचा C1, खाली A2 आणि C2. म्हणजे लक्षात घ्या, D काढताना एक्स वायचे कोइफिशियंट घ्यायचे,
डी एक्स काढताना कॉन्स्टंट आणि वायचा कोइफिशियंट घ्यायचा आणि डी वाय काढताना एक्सचा कोइफिशियंट आणि कॉन्स्टंट घ्यायचा. ओके, आता ह्याच्या साह्यानं एक्स आणि वाय काढायचं. आता एक्स कसं काढायचं तर डी एक्स भागिले डी ही जी असेल ती आपली कशाची किंमत असेल, एक्सची किंमत असेल. आणि वायची किंमत कशी काढायची, डी वाय अपॉन डी. आणि एक्स आणि वाय म्हणजेच आपलं काय असणार आहे, त्या सायमल्टेनियस इक्वेशनचं सोल्युशन असणार आहे. इतकं सोपं आहे माझ्या मते. तर हे डिटर्मिनंट मेथड ही सगळ्यात सोपी आतापर्यंत सोडवणारी, कारण इलिमिनेशन मेथडमध्ये आपल्याला कोइफिशियंट समान आहेत का नाही बघावं लागते, ते समान करून घ्यावं लागते. त्यानंतर वजाबाकी बेरीज काय करावं लागते ते बघायचं, परत एका व्हेरिएबलची किंमत काढायची, परत ते दुसऱ्या कुठल्या तरी इक्वेशनमध्ये घालायची, परत वायची किंमत काढायची, इतकं करावं लागते. ग्राफिकल मेथडमध्ये आपल्याला ते ग्राफ काढायला लागतात, लिनियर इक्वेशनची ग्राफ पेपरवर ग्राफ काढावे. त्याच्यासाठी तुमचे ते पॉईंट्स काढता आले पाहिजेत, आपल्याला त्या पॉईंटचे ऑर्डर्ड पेअर कोऑर्डिनेट्स काढता आले पाहिजेत, ते प्लॉट करता आले पाहिजेत. त्यानंतर ते लाईन्स काढायच्या आणि मग त्यांचा छेदनबिंदू असेल ते आपलं काय असेल, सोल्युशन असेल. परंतु माझ्यामध्ये सगळ्यात सोपी जर कुठली मेथड असेल तर ही मेथड आहे बघा. फक्त काय करायचं आहे, डी एक्स आणि डी वायच्या किमती काढायच्या. एक्सची किंमत डी एक्स भागिले डी, वायची किंमत डी वाय भागिले डी. आता आपण एक गणित बघूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे कसं सोडवलं जातं. बघा या ठिकाणी मी एक्झाम्पल दिलेलं आहे, तुमच्या सॉल्वड एक्झाम्पलमधलंच एक्झाम्पल घेतलं आहे. जो प्रॅक्टिस सेट आहे तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊया. आता फक्त एक एक्झाम्पल घेऊया आणि पुढच्या लेक्चरमध्ये प्रॅक्टिस सेट 1.3 माझ्या मते असेल, तो 1.3 प्रॅक्टिस सेट घेऊया. आता हे एक एक्झाम्पल घेऊया आजच्या सेशनमध्ये. बघा दोन इक्वेशन्स दिलेले आहेत. मी पहिल्यांदाच त्याला ए एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे आणि तुम्हाला तिथं देताना पण याच फॉर्ममध्ये दिलेलं आहे. जर दिलं नसेल तर ते या फॉर्ममध्ये घ्यायचं. आता बघा 5x अधिक 3y बरोबर -11, 2x अधिक 4y बरोबर -10. आपली पहिली स्टेप झालेली आहे, या फॉर्ममध्ये इक्वेशन लिहिलेलं आहे. आता दुसरी स्टेप काय आहे, डी एक्स आणि डी वाय काढायचं. तर बघा आता पहिल्यांदा डी काढूया. नाव डी इज इक्वल टू डी काढताना मी तुम्हाला सांगितलं डिटर्मिनंट कसा घ्यायचा, एक्स आणि वायचा कोइफिशियंट, खालच्या इक्वेशनचा एक्स आणि वायचा कोइफिशियंट. आता ह्याची व्हॅल्यू काढूया आपण. इज इक्वल टू काय होणार आहे, ह्यांचा गुणाकार 5 गुणिले 4 वजा 3 गुणिले 2 म्हणजेच किती 20 वजा 6 इज इक्वल टू किती आलं 14. ही झाली आपली डीची किंमत. आता डी एक्सची किंमत काढूया आपण. डी एक्स काढताना काय सांगितलं होतं मी तुम्हाला, एक्सचे कोइफिशियंट बघायचे आणि त्याच्याऐवजी फक्त कॉन्स्टंट लिहायचे. म्हणजे कसं होणार, एक्सच्या कोइफिशियंटच्या ऐवजी कॉन्स्टंट -11 आणि 3 हा आपला पहिला रो झाला. दुसरा रोमध्ये एक्सच्या कोइफिशियंटच्या ऐवजी कॉन्स्टंट -10 आणि वायचा कोइफिशियंट 4. मग ह्याची व्हॅल्यू किती होणार आहे बघा, -11 गुणिले 4 वजा 3 गुणिले, आता ह्याला आपण असं ब्रॅकेट करायला लागेल, -10. मग काय होणार आहे बघा, 11 चौक 44 भिन्न चिन्ह असल्यामुळं वजा चिन्ह आलं. हे वजा ब्रॅकेटच्या बाहेर तसंच 10 त्रिक 30, परंतु भिन्न चिन्ह असल्यामुळं वजा आलं. मग काय होणार आहे आता इथं इज इक्वल टू बघा -44 ब्रॅकेटच्या बाहेर वजा चिन्ह आहे, ब्रॅकेट सोडवताना आतलं चिन्ह बदलणार, वजा वजा काय झालं अधिक 30. आता वजा 44 अधिक 30 भिन्न चिन्ह आहेत, वजा बाकी करायची. 44 मधनं 30 गेलं 14 आणि मोठ्याचं चिन्ह -14. हे झालं डी एक्स. आणि आता काढूया डी वाय अँड डी वाय काय होणार आहे बघा आपलं, आता एक्सचा कोइफिशियंट 5, वायचा लिहायचा नाही त्याच्याऐवजी कॉन्स्टंट. दुसऱ्या इक्वेशनमधला एक्सचा कोइफिशियंट 2, वायचा लिहायचा नाही त्याच्याऐवजी कॉन्स्टंट. ह्याची किंमत काढूया आता. 5 गुणिले -10 वजा 11 गुणिले 2, 10 5 50 भिन्न चिन्ह वजा चिन्ह आलं, वजा 11 दुनी 22 भिन्न चिन्ह वजा गुणाकार आला. आता वजा 50 वजा वजा अधिक 22, 50 मधनं 22 गेलं 30 28 आणि मोठ्याचं चिन्ह वजा 28. हे झालं आपलं डी एक्स आणि डी वाय. आता नाव एक्स काय असणार आहे, एक्स इज इक्वल टू डी एक्स अपॉन डी, म्हणजेच काय होणार आहे रे, डी एक्स किती आपलं 14
आपण डी किती आलेला आहे, डी एक्स वजा 14 आहे. डी एक्स ही डीची किंमत झाली 14. डी किती आहे 14 इज इक्वल टू -1. भिन्न चिन्ह असतील तर वजा येणार आहे भागाकार आपला. आणि वायची किंमत dy अपॉन डी. आता dy किती आहे बघा, वजा 28 भागिले डी किती आहे 14. 14 दूनी 28, भिन्न चिन्ह असल्यामुळं वजा 2. मग आपलं उत्तर काय होणार आहे, देअरफॉर द सोल्युशन इज xy इज इक्वल टू किती आहे -1 -2. बघा किती सोपं आहे. माझ्या मते सगळ्यात सोपं ह्या प्रकारे सोडवणं, सायमल्टेनियस इक्वेशन सोडवणं हे सगळ्यात सोपं आहे. तर पुढच्या लेसनमध्ये आपण काय करूया, प्रॅक्टिस 1.3 घेऊया आणि त्यातली काय जी अवघड गणित असतील ती घेऊया. सगळी काही मी घेत बसत नाही आणि जी काही तुम्हाला सोपी वाटते ती तुम्ही घरी सोडवा. ठीक आहे, ओके, थँक्यू.